नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे पॉपलेट म्हणजे नॉनव्हेज थाळी. मेजवानीच म्हणायला पाहिजे, संडे स्पेशल. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. आता मी पापलेट घेतलेले आहेत, 7-8 आहेत. ते स्वच्छ धुवून साफ करून मध्ये चिरा देऊन घेतलेले आहेत. आता त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे पाहायचं आहे. कोकम घेतलेलं आहे, अद्रक आणि लसूण. आता त्यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला. हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठही घालायचं आहे. अगदी बारीक वाटायचं नाही, थोडंसं अचकचरच वाटायचं आहे. म्हणजे आपल्याला हे पॉपलेटला लावून घ्यायचं आहे. आपल्या पापलेटांना लसूण अद्रक वाटून घेतलेलं आहे. आता पॉपलेटला लावून ठेवायचं आहे. व्यवस्थित लावायचं आहे सगळीकडून, म्हणजे पापलेटांची चवही भारी येते आणि वरशाटही लागत नाही. ताजे पापलेट आहेत, पांढरे शुभ्र. मध्ये चिरा दिल्यामुळे आतूनही छान मसाला भरला जातो त्याच्यामध्ये कोकमचा. आणि 15-20 मिनटं हे लावून ठेवा. जास्त वेळ ठेवायची गरजही नाही. पापलेट म्हटलं का मुलांना मोठ्यांना सगळ्यांना तेवढेच आवडतात. आता कर्ली मच्छीही घेतलेली आहे. त्यालासुद्धा मसाले आणि कोकमचं मॅग्नेशन करून ठेवलेलं आहे. त्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे. आता पापलेटसाठी वरून लावण्यासाठी रवा 4 चमचे, 2 चमचे तांदळाचं पीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ हे सगळं एकत्र करून आपल्याला घ्यायचं आहे आणि छान पापलेट फ्राय करायचं आहे. मसाले एवढे पुरेसे आहेत, जास्त घ्यायची गरजही नाही. रवा आणि तांदळाचं पीठ ह्याने पापलेट छान आपले कुरकुरीत होतात. त्यामुळे रवा आणि तांदळाचं पीठ घ्यायचं. आता आपण मसाले सगळे एकत्र करून पॉपलेटला लावून घ्यायचं आहे. रवा आणि तांदळाचं पीठ सगळीकडून व्यवस्थित लावल्यानंतर तव्यावरती तळून घ्यायचे आहे. तळून म्हणजे जास्त डीप फ्राय करायचं नाही. तव्यावरती आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. वरून तेल सोडायचं आहे आणि मंद आचेवरती पापलेट ठेवायचे आहेत खरपूस व्हायला. पहा मैत्रिणींनो, तुम्हाला असं आवडेल तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता एका बाजूला आपण पापलेट छान खरपूस करून घेतोय, तोपर्यंत आपण कर्ली तुकडेसुद्धा त्याचा रस्सा करायचा आहे. 2 तवे ठेवलेले आहे पॉपलेटांसाठी, म्हणजे झटपट होणार आपले पॉपलेट तळून. आता मी पापलेट जोपर्यंत होत आहेत छान असे कुरकुरीत, हे पहा सुंदर दिसत आहेत. आणि आता आपल्याला रस्सा करायचा आहे कर्ली मच्छीचा. त्यासाठी काय घेतलेलं आहे, धणे, बडीशेप, बेडगी मिरची हे भिजत ठेवलेलं आहे 10-15 मिनटं किंवा अर्धा तास ठेवा, म्हणजे चांगले भिजले जातात. त्यासाठी ओलं खोबरे घेतलेलं आहे आणि आलंही घेतलेलं आहे. ओलं खोबरं खवून घ्या किंवा किसून घेतलं तरी चालेल आणि वाटण करून घ्यायचं आहे लसूण घालून.
अगदी बारीक वाटायचं आहे आपल्याला, मोठं ठेवायचं नाही. जेवढं बारीक वाटाल तेवढा आपला रस्सा छान मिळून येतो मैत्रिणींनो. आता वाटण तर करून घेतलेलं आहे. मी एक कढई ठेवली आहे पितळेची. त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि कढीपत्तासुद्धा घातलेला आहे फोडणीला. आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. छान तेलामध्ये फ्राय करायचं आहे, म्हणजे त्याचा कलर सुंदर येतो आपल्या मच्छी कढीचा. आपल्याला बनवायची आहे थाळी. आता घरगुती मसाला लाल तिखट टाकायचा आहे, हळद टाकायची आहे, गरम मसाला आणि मीठ चवीनुसार तेलामध्येच घालून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले परतले जातात. मैत्रिणींनो, रस्सा बनवायचा आहे आपल्याला कर्ली मच्छीचा. थाळी, नॉनव्हेज थाळी तुम्ही कधी केली का? नसली केली तर ह्या पद्धतीत नक्की करून पहा. त्यासोबत खायला करणार आहे तांदळाची भाकरी आणि इंद्रायणी तांदळाचा भात. आहा, खरंच खूप छान मेजवानी आहे संडे स्पेशलची. आता मसाला परतून झाल्यानंतर ओलं खोबरंही आपण वाटून घेतलेलं आहे छान, ते सुद्धा परतून घ्यायचं आहे. आणि ओलं खोबरं तेल सुटस तोपर्यंत परतायचं आहे मैत्रिणींनो, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान चव येते आणि मच्छी कढी भारीच बनते. आता चवीनुसार मीठ घालू आणि थोडंसं पाणी घालू, मिक्सर विसळून. आता ह्या ग्रेव्हीला छान कढ यायला पाहिजे, म्हणजे दणदणा उकळी यायला पाहिजे, म्हणजे आपलं खोबरं आणि मसाले घातलेले आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन उकळी येते. हे पहा, मसाले आपले तेल सोटलेलं आहे, चांगली उकळी तर आलेलीच आहे. आता ह्या उकळीमध्ये आपल्याला कर्ली मच्छीचे जे तुकडे आपण ठेवले होते कोकम आणि मसाला लावून, ते सोडायचं आहे. कर्ली मच्छीला काटे असतात, पण ती कापायची पद्धत वेगळी असते. ती कोळणी लोक किंवा आपण जिथून घेतो मच्छी, ती क्रॉस असे कापून देतात, म्हणजे काटे काढायला सोपे जाते. आता छान आपल्या मच्छी थाळी होणार आहे, नक्की करून पहा. आता आपण तुकडे घातलेले आहेत मच्छीचे, त्याला उकळी येऊन द्यायची आहे, म्हणजे कर्ली मच्छीचा रसकस सगळ्या आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरला जातो. आता ग्रेव्हीनी तेलही सोडलेलं आहे. पहा, आपली मच्छी कढी तयार झालेली आहे. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबत खा, अगदी मस्त तोंडाला चव देणारी रेसिपी होणार आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी रंजना किचनला नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट करत जा. सबस्क्राईब केलं नसलं तर नक्कीच बेल बटन दाबा. झालेलं आहे आपलं. त्यामध्ये थोडंसं मी कोकम वरून घालणार आहे, म्हणजे मच्छी कढीला छान आंबट असं चव येते. आता वाढून घेऊ आणि ताव मारू. भाकरी, भात, मच्छीचे फ्राय केलेली लिंबू, कांदा आणि कर्ली मच्छीची कढी. आहा, संडे स्पेशल छान थाळी झालेली आहे. करून पहा. बाय बाय. भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. छान ताव मारा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा.